ही आहे माझा विठोबा चॅनल, प्रचार संप्रदायाचा, ठेवा आनंदाचा। परमामृत रसना ओलावली, परमामृत रसना ओलावली, मनाची राहिली वृत्ती पायी। सकळ हे तेथे ओळली, मंगळे वृष्टी केली जळे आनंदाचा। सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप, ओतिली स्वरूप माझे तया। सकळ हे तेथे ओळली, मंगळे वृष्टी केली जळे आनंदाचा। तुका म्हणे जेथे वसे भक्तराव, तुका म्हणे जेथे वसे भक्तराव, तेथे नांदी देव संदेह नाही। सकळ हे तेथे ओळली, मंगळे वृष्टी केली जळे आनंदाचा। विठ्ठल परमामृते रसना ओलावली, मनाची राहिली वृत्ती पायी। सकळ हे तेथे ओळली, मंगळे वृष्टी केली जळे आनंदाचा। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू पांडुरंगा कृपा नमन, दुसरे चरण संतांचे अत्यंत कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास सुतगाज यांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे दुसरे चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोण्याता। प्रस्तुत प्रसंग सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये परमार्थामध्ये स्वतः आलेला अनुभव सांगून देव कुठं राहतो त्याचा पत्ता सांगतात। विठ्ठल सेवेला सुरुवात करायच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा या पवित्र क्षेत्राच्या ठिकाणी आयोजित केलेला दिव्याने भव्य स्वरूपाचा सोहळा रंगपंचमी यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने भगवान कानिपनाथाच्या कृपेने हरिभक्तीपारायण परमश्री परमपूज्य 1008 गणेशानंदी सरस्वती स्वामी महाराज यांच्या आशीर्वादाने कार्यक्रमाचे आयोजक आमचे हरिभक्तीपारायण परमश्री परमपूज्य 108 श्री नारायणानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या आयोजनाने मार्गदर्शनाने संयोजक नियोजक आता सगळ्याचे नावं माहीत नाही, थोडक्यात पण गंधर्वासारखे गाणारे, चंद्र सूर्यासारखे वाजवणारे, परीक्षितीसारखे ऐकणारे, सांगणारा सुखाचार्य नाही हे ध्यानात ठेवा। महाराष्ट्रात प्रसिद्ध सगळे रती महारथी गुणीजन मंडळ उपस्थित आहेत। त्यातली 3ऱ्या दिवशी सेवा परमपूज्य आमचे स्वामी महाराज यांच्या प्रेमास्तव तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा मला मिळालेला कोटी कोटी धन्यवाद। हे जंगल में मंगळ असं महाराजांनी वातावरण केलेलं आहे। कोटी कोटी धन्यवाद आहे तुम्हाला सगळ्यांना। उदंडाई आरोग्य प्राप्त हो, असं धार्मिक सामाजिक कार्य तुमच्या हातून सतत घडो आणि तुमच्या मनोकामना इच्छा पूर्ण हो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि अभंगाकडे वळतो। जगद्गुरु तुकाराम महाराज तेच अभंगात सांगतात, परमार्थामध्ये स्वतः आलेला अनुभव सांगून देव कुठं राहतो त्याचा पत्ता सांगतात। आणि महाराज अनुभव सांगतात तो परमार्थातला, संसारातला नाही। कारण लक्षात घ्या, संसारातल्या आणि परमार्थातल्या अनुभवामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। संसारातला अनुभव लौकिक स्वरूपाचा असतो आणि परमार्थातला अनुभव अलौकिक विशेष असा असतो। जर उदाहरण द्यायचं ठरलं, भोजनाचा अनुभव तृप्ती आणि औषधाचा अनुभव रोग निवृत्ती। विठ्ठल विठ्ठल महाराज राहिले आमचे नाव घ्यायचे महाराज चट्टावर खालीच रेंज राहिली नाही, आता अवघड झालं सगळं। विठ्ठल ऐका, संसारातला अनुभव हा लौकिक स्वरूपाचा असतो आणि परमार्थातला अनुभव मी म्हणतो जाऊ द्या, लय सगळ्या संसारातला सविस्तर सगळ्या लोकांचा विचारण करून घेण्यापेक्षा मामा आपण पुढं चलो, म्हणजे पटपट कमी बॉलमध्ये जास्त रन काढू। मी म्हणतो ऐका, घरामध्ये जर 10-12 लोकांची फॅमिली असेल, 12 लोकांची, 12 लोकांचा सुद्धा अनुभव सारखा नसतो।
10-12 लोक सोडून दोघां नवरा बायकोचा सुद्धा अनुभव सारखा नसतो. बघा तुम्ही, प्रत्येकाची रुची भिन्न, कलर भिन्न, देश भिन्न, सगळं भिन्न भिन्न असतं. याला चहा आवडला का त्याच्या पत्नीला कॉफी आवडणार, त्याला गोड आवडलं हिला फिक आवडणार, तिला तिखट याला सपक, त्याला कोणता कलर याला कोणता कलर. एखाद्या माणसाने जर पत्नीला साडी आणली, तिने बघितलं काय कलर आणि काय पसंती, अजिबात आवडत नाही, कारण दोघांचा अनुभव सारखा नसतो. एका माणसानं औरंगाबादहून चॉकलेटी कलरचा बाटापोट आणला 4000 रुपयाचा चॉकलेटी कलर. आल्यावर पत्नीने बघितलं काय कलर तुमच्या वयाला शोभत हो, अगं लय भारी बूट आहे, पहिलं परत नेऊन द्या म्हणले, अजिबात हे कलर आवडत नाही. त्यानं बूट घेतलं आणि दुकानदार म्हणलं, दुकानदार बूट धरून पैसे परत द्या. म्हणलं साहेब एवढा भारी बूट मुद्दाम तुमच्यासाठी मागवला आहे. म्हणले पण हा कलरच आमच्या मंडळीला आवडत नाही. बूट पैसे दिला आणि पैसे परत घेतले. ऐका 6 महिन्याने त्याच दुकानात गेला. म्हणलं दुकानदार बूट आहे का, विकला आहे ना. म्हणलं साहेब एवढा भारी बूट कोण घेतं, द्या म्हणलं. मग घेतला बूट आणि दिले पैसे. आता दुकानदाराला नवल वाटलं. दुकानदार म्हणलं कसं काय साहेब तुमच्या मंडळीची आवड बदलली का काय. नाही म्हणला मंडळीच बदलली. म्हणला वैतागून गेलो म्हणला मी. अरे तिला एक आवडतं आणि मला एक आवडतं विठ्ठल. दोघांचा अनुभव सारखा नसतोच ना. आता किती उदाहरणं सांगू तुम्हाला. अहो प्रत्येकाचा नवऱ्याला पुस्तक वाचायची आवड आहे आणि बायकोला टी व्ही बघण्याची. मी दोघांचा अनुभव. यानं उठलं का 24 तास पुस्तक. पत्नी म्हणते हो सारखं पुस्तक पुस्तक, त्या पुस्तकातच तोंड घालून बसतात. जरा घरात बघायचा. आमच्यासारखे बरेच आहेत ना बघायसारखे माणसं का पुस्तक वैतागून असं वाटतं मला पुस्तकच व्हा, म्हणजे तुम्ही सारखं माझ्याकडे बघत राहता. बायकोला म्हणला तो पुस्तक होण्याच्या भानगडीत नको पडू, मग तो कॅलेंडर हो कॅलेंडर. ती म्हणली कशामुळे. म्हणला वर्षाला बदलतं तरी. विठाला पुस्तक होऊन माझ्या मुळावर राहण्यापेक्षा सांगायचा मुद्दा की सगळ्यांचा. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा माय बापा, जगाला सांगण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवच यावा लागतो. तुका म्हणे ते पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामा नये, अनुभव येते पाहिजे साचार, न चलते चारा आम्हा पुढे, जेणे सवे चाखले नाही चवे, तो दुज्या ते गोडी कैशी लावे, या लागी जो पूर्ण अनुभवी तो तारे सद्भावेस. ऐका मायबाप हो, आमच्यासारखे पुस्तकं पाठ करून सांगणारे तुम्हाला हजारो मिळतील, सांगती दुर्लभ ज्ञानाच्या गोष्टी, पण अनुभव पोटी कैसा घडे. शिकविल्या बोधाचे करतील अनुवाद, पण अनुभव भेद नाही कोणा. कैसे निरूपिती शुद्ध ब्रह्म, ऐकोने सात्विका येतसे प्रेम, परी निज हृदयाचा ब्रह्म निर्शेते वर्मने. तिथे सांगणारे भरपूर आहेत, पण शिकवल्याला आणि अनुभवाच्या बोलण्यात तुम्हाला. आता बरेच विनोद तुम्ही नेहमी ऐकतात. 25, 26, 30 कॅसेट आहेत बाजारामध्ये. 30 वर्षापासून विनोदाचे 6-5 पुस्तकं आहेत. आज 6वं पुस्तक काढले, त्याच्यामध्ये 50 गोष्टी वाढवल्यात. महाराष्ट्रात सगळ्याला माहिती विनोदाचे पुस्तक आहे. फक्त विनोद हसण्यावर येण्यात जाऊ नका. मी तुम्हाला सिद्धांत पटण्यासाठी दृष्टांत सांगतो, कारण शिकवलेलं बोलणं आणि अनुभवाचं बोलणं जमीन आसमाचं. एक जणाची मुलगी लग्न झाल्यावर पहिल्यांदाच सासरी चालली नांदायला. तिची आई म्हणली इकडे. ती म्हणली का गाई तू नांदायला जाणारस, तुझी सासू तुला निमे आधी सोडत जाईल. सुनबाई असं झालं पाहिजे, असं नाही असं केलं पाहिजे. तू तुझ्या सासूला उलटं बोलायचं नाही, नाराज व्हायचं नाही. तिनं काही सूचना दिली, फक्त तू एवढंच म्हणायचं त्या अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणतात तेच बरोबर. म्हणजे एवढं शिकवलं होतं, म्हणजे पाठ केलेलं बोलणं सांगायला. ही मुलगी नांदायला गेली. काही दिवसांनी सासूबाई म्हणते अगं सुनबाई ही भाजी अशी नाही अशी करायला पाहिजे. त्या अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे. म्हणजे जेवढं पाठ केलं तेवढंच बोलायचं. काही दिवसांनी म्हातारी म्हणते अगं सुनबाई हे काम असं नाही का असं का. त्या अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणतात तेच बरोबर आहे. 5-6 महिन्यानं काय झालं, ही म्हातारी पडली आजारी. तिला झाला चिकनगुनिया. तिचे हात आकडानात पाय आकडानात अशीच ताटून पडली होती महिनाभर हातरुणामध्ये. ती म्हातारी म्हणते हे पोरी मला काय वाटत नाही मी बरी होईल म्हणून, मग असं पडून राहण्यापेक्षा वाटतं विष प्यावा आणि मरावा. ती म्हणते अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. अगं पण ते हे तर नव्हतं ना म्हणायचं. विठ्ठल हे पाठ केलेलं बोलणं अशी. मी म्हणतो फेर एका माणसाने शेजारच्या घरात चोरी केली आणि त्याने त्याच्यावर केसच केली. मग त्यानं कोर्टात गेलं, ते वकिलाकडे गेलं. मला वकील साहेब आमच्या शेजारच्या घरात मी चोरी केली, त्यानं माझ्यावर केस केली. वकिलाने सांगितलं तुला सही सलामत सोडतो, फक्त गुन्हा कबूल करायचा नाही. तिथं काय होईल उलटं सुलटं विचारते आणि भस्कन हो म्हणून जाशील. काही विचारलं फक्त नाही म्हणायचं, म्हणजे एवढं शिकवलं होतं. मग कोर्टात गेलं, विचारलं तुम्ही तुमच्या शेजाऱ्याचं कुलूप तोडलं? नाही साहेब. कपाटातले पैसे नेले? तुम्हाला नाही ना साहेब. अरे तिजोरीतलं सोनं नेलं? तुम्हाला नाही ना साहेब. म्हणले बोल तूच ती सगळं खरं आहे का? म्हणला नाही ना साहेब. विठ्ठला पाठ केलेलं बोलणं अशी फसगत असते ना. कधी म्हणायचे अक्का मी माझ्या मनानं सांगत नाही. तुकाराम महाराज म्हणतात पडविले तैसे पडो जाणे. अरे पोपटाला शिकवलं तेवढं बोलतं. परे नाही तशा सात चांगी. पोपट पण एक औरंगाबादला पोपट विकायला आला होता आणि केरे मामासारखे तिथून चालले होते. विचारलं कसली गर्दी हो?
म्हणले पोपट विकायला आलेला आहे. मग गर्दीतून वार चालू झाला. 500 रुपये 500 रुपये. हे इकडून म्हणजे 1000 रुपये. गर्दीतून आवाज आला 1500. म्हणले 2000. गर्दीतून आवाज आला 3000. म्हणले 4000. गर्दीतून आवाज आला 5000. म्हणले 6000. 5000 म्हणले तिकडं वार बंद झाले. याने 6000चा वार केला तर पोपट विकत घ्यावा लागला. 6000 रुपये पोपट मालकाला दिले आणि पोपटाला घराकडे घेऊन जाताना त्याच्या पाठवून हात फिरवून विचारला, अरे 6000 रुपये देऊन चालेल पण तुला बोलता येतं? ते म्हणला, महाराज मगापासून माझी किंमत मीच वाढीत होतो म्हणला, कारण 5000 शिकलेलंच होतं म्हणलं मला. म्हणजे पोपटच बोलत होतं विठ्ठला. हे पोपट पंची ज्ञान हो. महाराज सांगतात ते पाठ केलेलं नाही. अनुभवाले अंगाते या जगाते तसे, या जगाते तसे, या जगा माग म्हणा अले अंगाते या जगाते तसे, या जगाते तसे, या जगाते तसे. अनुभवाले अंगाते या जगाते तसे, या जगाते तसे. तुकाराम महाराज सांगतात ते पाठ केलेले नाही, ऐकव नाही. अनुभव आले अंगा ते या जगा देतेसे. जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतः आलेला अनुभव सांगतात. परमामृते रसना ओलावली, 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 परमामृते रसना परमामृते रसना ओलावली. मनाची राहिली वृत्ती, मनाची राहिली वृत्ती, मनाची राहिली वृत्ती, सकळही तेथे ओळखली, सकळही तेथे अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, परमामृते रसना ओलावली. परम अशा श्रेष्ठ अमृतानं आमची रसना माझी जी बोली झाली. ऐका मायबापा, परम अमृत म्हणजे कोणतं अमृत आहे? अमृताचे किती प्रकार आहेत मी तुम्हाला भावार्थ नंतर सांगेल किती प्रकार आहेत ते. पण जाऊ द्या, लय ताणून ठेवण्यापेक्षा थोडक्यात सांगतो. नाम अमृत विठ्ठल विठ्ठल. त्या नाम अमृतानं आमची रसना पोवली झाली. हो, तुमची आमची सामान्य जीवाची रसना ओली होती ना, परमामृतानं नाही. सुभाषितकार सांगतात, लेह्य पेय भक्ष्य भोज्य चोष्य. लेह्य म्हणजे तोंडी लावण्याचे पदार्थ, कोशिंबीर घ्या, लोणचे घ्या. पेय पेण्याचे पदार्थ, ताक घ्या, दूध घ्या, अजून कोणतं कोणाच्या ध्यानात असेल ते घ्या, म्हणजे पेण्याचे पदार्थ. चोष्य चोकून खाण्याचे, भक्ष्य लाडू पोळी भोज्य खिचडी गूळ भात. आपली जीभ ह्याच्यात रंगलेली असते. महात्म्यांची रचना परमामृतानं ओली झालेली असते आणि आपल्याला हे थोडे कमी जास्त जमत नाही. एके बाईनं तिच्या नवऱ्यासाठी बासमती तांदळाची खिचडी केली होती. सुंदर खिचडी, गावरान तूप, मुगाची डाळ. पण त्याचं दुर्दैव असं, पहिला घास घेतल्यानंतर कचकन खडा लागला दाताला. हे आपल्याला जाणवतं. संतांचा ना आपला फरक सांगतो. दाताला खडा लागला, बायकोला म्हणला, लाज वाटायला पाहिजे तुला. एवढ्याला मोठेले 2 डोळे दिले देवानं, तांदळातला खडा निसता आला नाही. तिनं तेवढ्याच आवाजात सांगतं, मी तेच म्हणते, देवानं 32 दात दिले, ते खडा चावणं होत नाही, बोंबल्याची काय गरज आहे म्हणते. अहो, हे एका बाईनं तिच्या नवऱ्याची भाजी केली होती. भाजी म्हणजे काय नाही, मीठ मिरच्या तिखट आणि पाणी, नुसतं तिखट आणि पाणी. मगर महाराज त्यांना फुरका मारल्याबरोबर त्याच्या कानातच आग झाली महाराज. आणि डोळ्यावट असं घळा 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 पाणी व्हायला. त्याची बायको म्हणते, माय तुमच्या डोळ्यात पाणी, भाजीत काय कमी जास्त झालं का काय? तू म्हणला, नाही नाही, आनंद आश्रयित म्हणला. त्याची बायको म्हणते, मग अजून देऊ का थोडीशी भाजी? म्हणला, नाही नाही, याच्यापेक्षा आनंद जास्त नाही सहन व्हायचा. नुसत्या मिरच्याचा कुठला आनंद हो? बरं, काही ठिकाणी जमत बी नाही हो. एका माणसाच्या लग्नाला 15 वर्ष झालं होतं आणि ते दिवशी जेवायला बसलं. त्याची रसना इतकी टेस्ट लागली भाजीची, म्हणला वा काय भाजी वा. इतकी स्तुती सुरू केली भाजीची. त्याची बायको स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होती. तिकून पळतच आली राग राग
आणि नवऱ्याच्या समोरचं ताट वळलं. नवऱ्याने म्हणले हे बघा 15 वर्ष झालं आपल्या लग्नाला, अजून एक दिवशीसुद्धा भाजीचं कौतुक केलं नाही, आजच शेजारीने कोण आणले ते एवढं बोंबल्याला सुरुवात केली म्हणली. आता मला सांगा, एक काही गोष्टी जरा मार्मिक असतात, लई लक्ष देऊन ऐका जा. त्याला ते काय 4GB कार्ड काय लागतं म्हणतात ना, 4G काय आहे ना ते काहीतरी निघाले ते नवीन, जरा लक्ष देऊन ऐका जा. काही श्रीमंत घरच्या मुली सागर महाराज, त्यांना चहासुद्धा येत नाही. काय येत नाही? करायचा संबंधच नाही. मायबापाकडे नोकर असतात आणि नवऱ्याकडे नोकर असतात, काय करायचं काम करायचे ऐका लक्ष देऊन. एका बाईला तिच्या आईवडिलाकडे नोकर होते आणि नवऱ्याकडे सुद्धा होते. ते दोघं चौघं भाऊ राहिले वेगवेगळे. हिला काहीतरी पाहिजे असं नवऱ्याकडून. नवऱ्याच्या जवळ जाऊन लाडीगुडी लावत. नवऱ्याला कशी करते? होय व मी काय म्हणते तुम्हाला काय म्हणते? आपल्या घरची जी स्वयंपाकवाली बाई की कामावली मी काढूनच टाकली आणि माझ्याच हाताने मी तुम्हाला स्वयंपाक करून खाऊ घातला. मला काय मिळेल? म्हणला माझे विम्याचे पैसे. डोकं फोडून घेतो आता तुमच्या पुढं. तुम्हाला आधी सांगितलं लई मार्मिक असते तर तुम्हाला गोष्ट बी कळत नाही. मला अजून एक गोष्ट सांगतो तुमचं कसं झालं आहे. आता एक बाई दवाखान्यात गेली ती. 110 किलो वजन होतं. किती? 110. ते म्हणते डॉक्टर साहेब वजन लयच वाढलं मग काहीतरी सांगा बरं. डॉक्टर म्हणले बसा देतो औषध. पण डॉक्टरनं सहज विचारलं बाई तुमचा आहार किती आहे? एका टायमाला किती जेवता? काय ना म्हणले साहेब 20 चपात्या खाते, 10 प्लेट भात खाते आणि 6 प्लेट भाजी खाते. डॉक्टर म्हणले मावशी का औषध सांगतो? सांगा की म्हणले. मग डॉक्टर म्हणले काय करा मावशी, 20 चपात्या खाण्यापेक्षा 10 खा, 10 प्लेट भात खाण्यापेक्षा 5 खा आणि 6 प्लेट भाजी खाण्यापेक्षा 3च खा. आता हे तुमच्यासाठी औषधच आहे. ती म्हणते हे जेवण केल्यावर घेऊ का जेवायच्या आधी? डॉक्टर म्हणले दर्शन घेऊ का मावशी? आता काय इतकं सांगून जर कळत नाही म्हणल्यावर आता मला सांगा. अहो मी काय म्हणतो, हे ना सांगितलं कामावरली बाई कमी करून माझ्या हाताने तुम्हाला खाऊन घातल्यावर मला काय मिळेल? मला माझ्या विम्याचे पैसे. म्हणजे ह्याला काही जगू देत नव्हते. महिना 2 महिन्यात मिळालं असतं तर विमाच नाही तर काय मिळालं असतं. जाऊ द्या, विम्याचं लय तुमच्या डोक्यावरून गेले की एक सोपं सांगतो. सोपं. एक जणाच्या बायकोला काहीच येत नव्हतं, पण नाराज होणं उपयोग नाही. पदरी पडलं आणि पवित्र झाला. आता दुष्काळात 13वा महिना. त्याच्या बायकोची माय 60 वर्षाची म्हातारी जावयाकडे राहत होती. एक दिवशी काय झालं स्वामी महाराज, त्याची त्या वांग्याची भाजी चपाती आली पुढं. बायकोला म्हणते इकडे. ती म्हणते का हो? मला भाजी तुझ्या आईनं केली. ती म्हणते माय कसं काय ओळख किलो? हे सोपं का नाही? ते म्हणला रोज काळे केस निघत असते तर पांढरा निघाला. विठाला नाही, हे आपल्याला कळतं. महात्म्याचं तसं नाही. ऐका तुकाराम महाराज त्यांचे मेवणे आले आणि इतका आनंद झाला जिजाबाईला. आनंदाच्या भरामध्ये दोघायला जेवायला केलं आणि कुठल्याच भाजीत मीठ नाही. ज्यावेळेला दोघं जेवायला बसले तुकाराम महाराजाला काय सुरू पाणी फिरवण्या सावकाश लाभ बरकत निहार चार सुरू. आता जिजाबाईच्या भावाने विचार केला कुठल्याच भाजीत मीठ नाही. पण आपण काय म्हणतो घर मालक काहीच माहीत नाही. पण गपचिप खाऊ लागले. जिजाबाईला असं वाटलं ज्यांच्यासाठी स्वयंपाक केला हा माणूस आग्रह करून घेत नाही, यांचा आपला सपाटाच चालू आहे. दोघांचे जेवणं झाले आणि जिजाबाई जेवायला बसले. घास घेतल्यावर लक्षात आलं कुठल्याच भाजीत मीठ नाही. इतका राग आला ना. तुकाराम महाराजांनी त्यांची मेवणी जिथं भेटली. जिजाबाई आल्या म्हणल्या हो मी काय म्हणते तुम्हाला? महाराज म्हणले काय चुकलं माझं? म्हणले माझा भाऊ जेवला नाही. म्हणले त्याला भूक नसेल. अहो तसं नाही हो, कुठल्याच भाजीत मीठ नव्हतं. म्हणले मग कमी केली नाही, मला सांगायची काय गरज आहे? अहो जिजाबाई म्हणलं घरमालक आहे तुम्ही कमी जास्त सांगायला पाहिजे. वेडेस म्हणले काय खातो आम्ही काय जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले अगं आम्ही काय खातो तर आम्हालाच कळत नाही. तुला काय सांगणार? खरड झालं ना. काय खातो आम्ही काश्या सांगाते कैसे हे लागते निनुमुखी माझ्या द्याची मज नाही चाड आणि कोठे करो कोण आणि काचे लक्षात ठेवा मायबापा. ज्या महात्म्यांना ब्रह्मानंद प्राप्त झालेला असतो त्याचे इंद्रिय रसादी सर्व विषय विसरतात. ज्ञानेश्वर महाराज दुसरे अध्याय सांगतात तै शरीर भाव नासती
इंद्रिय विषय विसरती जै सोमभाव प्रतिती प्रगट होय जिवे गोड तिनाक्षराचा रस अमृत जयास फिके पुढे विठ्ठल विठ्ठल वाणी आणि अमृत हे महाराज म्हणतात आमची रसना परमामृतानं ओली झाली आणि रसना परमामृतानं ओली झाल्यामुळं मनाची राजिली व्रती पायी मनाची बसा बसा राहू दे काय माझा स्वभाव पहिलं तर गुतून येईन गुतलं तर कुतून आता काय उठाला काही अशा मनाच्या विरोध गोष्टी होत्यात लोकांना कळतच नाही ना आता काय आपण तरी म्हणा बरं जाऊ द्या काय सांगत होतो कीर्तन सांगत होते म्हणायचं महाराज मनाची राहिली वृत्ती पायी लक्षात ठेवा मायबापा ही वृत्ती लवकर देवाच्या पायाकडे जात नाही म्हणून आपलं मन आहे ना मन इंद्रियांच्याद्वारे विषयाचा उपभोग घेतं जे अनुभव प्रकरणातील अभंग त्याच्या अगोदरचे अभंग वाचा मन स्थिर नाही माझ्या हाती इंद्रिय धावता नवरते सकळ खुंट्याला ते शांती निवृत्ती जवळी नाही काय काय करू त्या मना परी नायके नारायणा करू नये त्याची करुंचना नेहू पतना आधारिले नप्रती ब्रह्मणा दाय दिशा सप्ताही आमचे नाथ बाबा भागवतात सांगतात अरे अशक्य गोष्टी शक्य होतील पण मनाचा निग्रह करणं फारच कठीण काम आहे वारा बांधवेल मोठे आग्नी प्रासवेल अवचटे समुद्र घोटवेल घोटे परिमाणात मनिष्ठे नये आकाशाची करवेल चौघडी महामेरूची बांधवेल पुढे शून्याचे मूळ नरडी परिमाणाच्या वड्या निवारे काळ जिंकवेल तत्वता त्रिभुवनाची लाभेल सत्ता परी मनोनिग्रहाची वार्ता तुझे नाचिता किवे घडे म्हणून महाराज देवाला म्हणत होते समचरण दृष्टी विठ्ठवरी साजिरी समचरण दृष्टी विठ्ठवरी साधू एक लक्षात ठेवा जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तेथे माझी हरी वृत्तीराव आणि गणित सांगतो तुम्हाला मायबापा ते गणित असे परमार्थामध्ये वृत्ती असावी आणि संसारामध्ये कृती असावी तुम्हाला सांगू हे मन देवाच्या पायाकडे लवकर जात नाही आणि एकदा गेलं रे गेलं तर परत माघारी आता कोठे धावे मन आता कोठे धावे आता कोठे धावे आता कोठे धावे बाग
मन सगळ्याच्या पाठे लहाना मोठ्याच्या, तरी लक्ष देऊ नका म्हणजे विनोद कळत. मन देवाच्या पायाकडे जातच नाही आणि एकदा गेला आता कोठे धावे. ऐका तुका म्हणे चित्त निवांत राहिले. साध्य प्राप्त झाल्यावर मनाला पळण्याचा विषय राहत. एका माणसाच्या लग्नाला 6 महिने झालं होतं. 6 महिन्यानंतर दोघं नवरा बायको जेवण करून हॉलमध्ये गप्पा मारत बसली. बायको नवऱ्यामध्ये इकडे या, तुम्हाला का गं? ती म्हणली स्वप्नात असं वाटलं नव्हतं मला, 6 महिन्यातच माझ्यावरचं एवढं प्रेम कमी होईल तुमचं 6 महिन्यात. तो म्हणला अगं असं का वाटतं तुला? गैरसमज झाला, पक्का समज झाला आहे. म्हणली लग्नाच्या अगोदर किती प्रेम करायचं तुम्ही माझ्यावर, 6 महिन्यात जेवढा बदल? तो म्हणला बदल नाही ग, बदल नाही तर काय, लग्नाच्या अगोदर तुम्ही सारखं माझ्या मागं पळत होतात, आता तुमच्यात लय बदल झाला आहे. तो म्हणला अगं एकदा बस पकड्यावर कोणी पळतं का? आता पळायचं कुठपर्यंत? बस पकडू सर, आता काय बसमध्ये उड्या आणायच्या होय? आता मला सांगा. अजून ह्याच्या जवळचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एका माणसाच्या लग्नाला 4 दिवस झालं होतं. 4 दिवस बायकोणावर मी तिकडे या. तुम्हाला का गं? 4 रोजात तुमचं खरं रूप दाखवायला सुरुवात केली. तुम्हाला असं का बोलते का? म्हणजे लग्नाच्या अगोदर किती प्रेम करायचे, किती घेऊन फिरायचे मला, गणपतीपुळे काय, महाबळेश्वर काय, माथेरान काय, नाही तिकडे घेऊन फिरायचे. आणि लग्न झाल्यावर 4 रोजात चकत बंद केलं. तो मला अगं एकदा निवडणूक झाल्या प्रचाराला कोणी फिरतं का? साध्य प्राप्त झाल्या साध्य प्राप्त झाल्या मनाला पळण्याचा विषय राहतच नाही ना. तसं मन हे देवाच्या पायाकडे जात नाही. एकदा गेलं रे गेलं, परत माघारी. मग महाराज म्हणते आमची रचना परमामृतानं वली झाली. रचना परमामृतानं वली झाल्यामुळं वृत्ती भगवंताच्या पायी स्थिर झाली. आणि वृत्ती पायी स्थिर झाल्यामुळं सकळही तेथे मोळाली मंग. अभंगाच्या 2ऱ्या चरणात महाराज सांगतात सकळ हे तेथे ओळली मंगळे. तिथं म्हणजे कुठं? ऐका, ज्याची रचना परमामृतानं ओली झाली, ज्याची वृत्ती भगवंताच्या पायी श्री सकळ हे तेथे ओळली मंगळे. जिथं भक्त तिथं देव, तिथं नामस्मरण, तिथं सगळं मंगलच मंगल असतं. 18व्या अध्यायात बरेच दृष्टांत सांगून सिद्धांताच्या ओळीमध्ये हेच सांगतात. 1-2 दृष्टांत सांगतो. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथ अंबिका, संत तेथ विवेका, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान. ऐका, जेत तो श्रीवल्लभो, जेत भक्त कदंबो, तेत सुखानी लाभो मंगळाचा. म्हणून माऊली पसायदांमध्ये म्हणतात वर्षत सकळ मंगळे, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवृत भूमंडळी भेटू तया. 12व्या अध्यायात पहिली ववे जय जय हो शुद्धे, उदारे प्रसिद्ध अनवरत आनंदे. ऐका मायबापा सज्जना हो परमार्थामध्ये आणि सत्संगामध्ये मिळणारा जो आनंद आहे तो संसारापेक्षा न विषय आनंदापेक्षा फार वेगळ्या जातीचा आहे. एक जुनी महाराज मंडळी अण्णासारखे दृष्टांत सांगितलेले सांगतो. रंगनाथ स्वामी निगडीकर पंढरपुरात महाद्वारात कीर्तन करत असताना समर्थ रामदास स्वामी पंढरपूरमध्ये आले होते. आणि रंगनाथ स्वामी निगडीकरांना कळालं की समर्थ रामदास स्वामी पंढरपूरमध्ये आलेत. मग त्यानं कीर्तन संपल्यावर सूचना दिली की समर्थ रामदास स्वामी पंढरपूरमध्ये आलेले आहेत, उद्या त्यांच्या निमाजी जो कोणी भेट घालून देईल त्याला वाटेल ते बक्षीस, पैसा, जमीन काय पाहिजे ते देईल. आणि ओळखू आहात म्हणून त्याने त्यांच्या खुणाही सांगितल्या, लक्षात ठेवा. पण एका ब्राह्मणानं न ओळख बसा साहेब बसा या, लय उशीर केला. बरं चला, म्हातारपणी गणं झालं ना पोरग, असू द्या, काय करावं.
ओळखूयात म्हणून त्यांच्या खुणाही सांगितल्या. पण काय झालं, एका ब्राह्मणानं न ओळखल्यामुळं गायीच्या गोट्यामध्ये जागा दिली होती उतरायला. अहो त्यानं कीर्तनात ऐकल्यावर म्हणलं माझ्या घरी उतरलेले समर्थ आहेत. अहो इतका आनंद झाला त्या ब्राह्मणाला. उद्या दोघांची भेट घालून देतो मला, भरपूर पैसे घेतो, जमिनी घेतो, कुशीचे लग्न म्हणजे दलिंद्रीत पार करून टाकतो म्हणला. अहो ते पळतच आला आणि लगेच रामदास स्वामीच्या पार लोटांगण, महाराज आपण समर्थ रामदास स्वामी आहेत, मी न ओळखल्यामुळे तुम्हाला गायीच्या गोट्यात जागा दे, चला आपण माडीवर चला. ते म्हणले देव बाप्पा वाईट वाटायचं काय कारण म्हणले, अरे आमच्यासारख्या ब्रह्मचारी पुरुषाला गायीच्या गोट्यापेक्षा जागा तरी पवित्र कुठं असणार आहे. म्हणजे उद्या तुम्ही कीर्तनाला मुळीच येणार नाही. त्यांना बक्षीस द्यायचं ठरवलं, मग तर येतच नाही म्हणले. ब्राह्मण जास्त गयावया करू लागला. असं करू नका ना महाराज, ठीक आहे येतो, पण एका अटीवर. कोणत्या? मी सांगेल ती मागायचं. यांना वाटलं घेऊन तर जाऊ, मागायचं आपल्या स्वाधीने. ऐका लक्ष देऊन, रंगनाथ स्वामी निगडीकरांचं कीर्तन आहे आणि समोर असे समर्थ रामदास स्वामी बसलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, दोन बोधस्पन्न महात्मे एकत्र आल्यावर आनंदाला पारावारणात चित्ते मीचे झाले, म्याचे प्राणी झाले, जीव मोरो विसरले बोधाच्या भुली. दोन महात्मे एकत्र आल्यावर आनंदाला पारावार राहत नाही, हे पहिले सांगायलो, आताचं नाही. आता एका महाराजांनी दुसरा बघितला की डापर लावूनच बघतो, त्याला कोणी बोललं म्हणतो वाईट वाटतं. महाराज असे संत एका जागावर जमले किती आनंद वाटायला पाहिजे, पण जमतच नाही हो. म्हणून तुम्हाला पोट तिडकीने सांगतो बरं का स्वामी महाराज. अहो परमार्थ पहिल्यापेक्षा भरपूर वाढला आहे, फक्त लांबी रुंदी वाढली, खोली कमी झाली. विठ्ठल वाढ भरपूर आहे हो, संख्यात्मक वाढ आहे, गुणात्मक कुठं वाढ आहे. एकाला दुसरा महाराज किती आनंद वाढ. म्हणून तर आमचे महाराज लोक कोट्या करतात. अहो दोन संत, दोन पंत, दोन श्रीमंत कधीच एका जागेवर जमत नाहीत. दोन शास्त्री, दोन मिस्त्री, दोन कुत्री कधीच जमत नाहीत. दोन घोडे, दोन रेडे, दोन येडे कधीच जमत नाहीत. दोन व्यापारी, दोन भिकारी, दोन टकारे, दोन पुढारी कधीच जमत नाहीत. एकानं दुसऱ्याचं बघितलं की माता सोडच उठतो, कशामुळं काय मार. अहो किती आनंद वाटायला पाहिजे. मतभेद जिकडे तिकडे असू द्या, पण बाकीच्या गोष्टी पण सगळ्यांनी एकत्र येऊन आनंद उठायला पाहिजे ना. अहो इतका आनंद झाला तुम्हाला. ते जरा विमानवाल्याला विनंती, सगळे लोक तिकडे थोबाड बघायलेत, माझं कोणी बघत नाही, ते खाली करून घ्या. ते विक्षेप नका करू, हे लग्न नाही कीर्तन आहे. बारकाले पोरं काय झालं इथं, काय मी का केसावर फुगे पिणे ऐकणार आहे काय? करू नका तेवढे, खाली का बरं विनंती आहे तुम्हाला. विक्षेप करू नका कार्यक्रमात, नाही तर जे विटेल करून जाईन निघून मी. आधी विमानावर सोडायला येताना तर गंमत वाटायला. लग्नामध्ये ठीक आहे वा, कीर्तनामध्ये सगळे लोक तिकडेच बघत आहेत, मी त्यांच्या तोंडाकडे ते वर बघत आहेत. विठ्ठल विठ्ठल कीर्तन कीर्तन सांगणारा ऐकण्याचा एक जीव झाला पाहिजे, तर ते बरं वाटतं. विक्षेप झाल्यावर आता मला जाऊन द्या, माझे द्या सोडून. तुम्हीच सांगा मी काय सांगत होतो. लाज ध्यानात काय हाय ध्यानात आहे समजा. म्हणजे असं अहो इतका आनंद झाला. आणि कीर्तन संपलं, त्यांना सांगितलं अहो काय पाहिजे, कुणी भेट घालून काय ते पाहिजे ते मागा. अहो देवबाप्पा पळतच निघाले. महाराज म्हणले थांबा. म्हणले का? बोले म्हणले मी सांगेल ती मागायची. आणि काय मागू? काय नाही, तुम्ही त्यांना एवढंच मागा, तुमच्या दोघांच्या भेटीमध्ये जो आनंद निर्माण झाला त्यातला निम्मा द्या म्हणावं. देवबाप्पा तर गारच झाले. अया गृहस्थ आश्रमीची अडचणी या ब्रह्मचार्याला सांगून काय फायदा आहे का म्हणले. बरं त्यातला निम्मा आनंद घेऊन एक चतुर्थांश जावायला हुंडा देता येईल का, बस्ता बांधता येईल का, भांडे घेता येतील. पण म्हणले तर मागू. काय पाहिजे महाराज? काय नाही, तुमच्या दोघांच्या भेटीमध्ये जो आनंद निर्माण झाला त्यातला निम्मा द्या. रंगनाथ स्वामी निगडीकरांच्या लक्षात आलं ही बुद्धी या ब्राह्मणाची नाहीच. मग त्यानं समर्थाकडे बघितलं आणि विचारलं महाराज तुम्हाला वाटतं ब्राह्मणाचं कल्याण करा. मग त्याने सांगितलं देव बाप्पा अरे फुकटचा आनंद घेऊन तुम्ही काय करणार आहेत? पैसा जमीन काय पाहिजे असेल तर मागा द्यायला तयार आहे. त्यावेळेला ब्राह्मणाच्या डोक्यात प्रकाश पडला. अहो रंगनाथ स्वामी निगडीकरांना जर चिकू म्हणावं तर पैसा जमीन भरपूर द्यायला तयार आहेत. बरं उदाहरण म्हणतो फुकटचा आनंद देत नाहीत, बहुतेक आनंदच काहीतरी जास्त किमतीचा असते. तुम्हाला महाराज काही नको, आनंदच द्या. अहो ज्यावेळेला त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि ब्रह्मानंदामध्ये तल्लीन झाला त्यावेळेला कुशीचे लग्न नार्याचे म्हणजे सगळंच विसरला. विठ्ठल त्याची अवस्था तशी झाली होती. सकळ इंद्रिये आणि
झाकली म्हणून 1.25 लाखाची. काय विठ्ठल सकळ इंद्रिय झाली ब्रह्मरूप ओतिले स्वरूप माझी तया. ऐका मायबापा, ब्रह्मानंद प्राप्त झाला साध्या आनंदाला कोण विचारतो? तुमच्या माहितीतली गोष्ट सांगतो. मीराबाईच्या घरी भरपूर दास्या कामाला होत्या. एका दासीच्या मुलाने मीराबाईला बघितलं आणि त्याच्या मनातच विचार निर्माण झाले लग्न करणार मीराबाई बरोबर. बघा दुर्बुद्धी कशी आहे. कामावालीचं पोरगण राजाच्या पोरीसंग लग्न करायचं स्वप्न पाहते. 5-6 महिन्यांनी काळजी करून त्याची तब्येत खराब झाली. एक दिवशी त्याची आई म्हणते, काय झालं रे? तुम्हाला आई, माझी इच्छा आहे मीराबाईबरोबर लग्न करायचं. ऐकल्यावर थोडा वेळ बेशुद्धच पडली ती. पुन्हा शुद्धीवर आल्यावर म्हणली, माझ्यापाशी म्हणलं असतं म्हणणं वर दुसरीकडे कुठं म्हणू नको, दोघाला मारून टाकते. तर तो मला लग्न तर मीराबाईबरोबरच करणार आहे. आता ही म्हातारी मुलाच्या प्रेमापोटी तिची तब्येत खराब झाली ना हो, काय करावं कळा ना. एक दिवशी मीराबाई म्हणलं, मावशी काय झालं? काही नाही सांगाच. तिनं हट्टच धरला. मग म्हातारी असं घाबरत म्हणते, काही ना आमचा मुलगा म्हणतोय तुमच्याबरोबर लग्न करायचे. मीराबाई म्हणलं, एवढीच अडचण नका टेन्शन घेऊ, उद्या घेऊन ये त्याला, मी लग्न करायला तयार आहे. बरं आहे का ताप? आता म्हातारीला राग येण्याच्या ऐवजी निर्णय दिला. म्हणजे मीराबाईनं समोर उभं केलं त्या मुलाला, त्या म्हातारीनं. मीराबाई म्हणलं, माझ्याबरोबर लग्न करायचं? हो, उद्या तयार आहे, पण एक अटीवर. कोणत्या? आज रात्रभर भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरामध्ये तू एकाग्र चित्तानं भजन करायचं. तो जे एकाग्र चित्तानं भजन केलं, उद्या लग्न करायला तयार आहे. कमी जास्त झालं तर माझ्याशी गाठ आहे. एवढी तर रात्र काढायची. म्हणला महाराज बटला भजन करा. ब्रह्मानंदी लागली टाळे, कोण त्या ते संभाळे. म्हणून नामस्मरणामध्ये तल्लीनता असावी, चिंतनामध्ये तद्रुपता असावी आणि ज्ञानामध्ये एकता असावी. तुम्हाला माहिती, रात्रभर भजन एकाग्र चित्ताने केलं, तुझ्या लग्न किती वाजता झालं? नाही झालं का? ध्यानी ध्याता पंढरी राया मना काय धनाधन चालू दे. आता का आपण नवे नाहीत कोणी. एकदा इंगळे वाजवले का पुन्हा सगळे वाजवाय जमते. विठ्ठल ध्याने ध्याता पंढरी राया मनासहित पालटे. काय कशाचा परिणाम आहे महाराज? कीर्तन चांग हो यांग ब्रह्मरस गोडी तयाशी फावली वासना निमाली विषय विसर पडिला. जाऊ द्या, बरंचसं चिंतन सांगायसारखे नाही. असे संत महात्मे असल्यावर महाराज चिंतन मलाही सांगावं वाटतं, पण जरा कॅसेट पलटी करतो, लय मावा पडल्यासारखा झाला आहे जरा. आता खरं सांगू का मामा, गोष्टी मलासुद्धा आवडत नाहीत, पण लोकांसाठी सांगावं लागतात. कुंभार मडके घडतं पण माती नाही खात. विठ्ठल विठ्ठल. जसा ब्रह्मानंद प्राप्त झाल्यानंतर लोकाला विसर पडतो, तसा बऱ्याच लोकाला विसर पडतो. पण ब्रह्मानंद प्राप्त झाल्या मग जो मोले मदिरा पिऊन ठाये तेने मदिनाचे गाये. मद्यपान करणारा सुद्धा विसर पडतो. ऐका, एक पेताड असं सडकेच्या कडेनं पायी चाललं होतं. बरंचसं पुढे गेल्यावर ते लघवीला बसलं आणि लघवीला बसलं, त्याला उठताच आहे ना बघा, पार वाकडं झालं. माझ्याकडे लक्ष दे, इतकं वाकडं झालं. लागलं मोठ्यावर. गावातले असे 4-2 कार्यकर्ते महाराजसाठी चालले होते. गाडी उभं केली. म्हणजे काय झालं? हे सरळच होत आहे ना म्हणलं, पार वाकडा झालो. त्यांना त्या गाडीत टाकलं, नीट रुबील नेलं दवाखान्यात. मग डॉक्टरनं बघितलं तपासून, काय झालं म्हणलं, साहेब घाबरायचं नाही. कमाले म्हणलं डॉक्टर साहेब तुमची, मला सरळ होता येत नाही, पार वाकडा झालं. तुम्हाला काय झालं नाही? डॉक्टर म्हणलं काय झालं नाही, चुकून तुमच्याकडून नशेमध्ये काय झालं, पॅन्टचं बटन शर्टाला लावण्यात आलं आहे म्हणजे. आता हितालं बटन हिथं लावल्यावर ते पेताडाला कसं उभं राहायचं? आता काय अवघड खेळ आहे म्हणा. आमच्याकडे एक डॉक्टर आहे, नाव सांगत नाही, कुणी आल्यावर चौकशी करते. हे 10 रुपये तर हे सगळ्याला माहिती, पण लईच हुशार आहे, लईच हुशार आहे. बऱ्याच लोकांचा फॅमिली मेंबर आहे महाराज, लई हुशार आहे ते. पण एक दिवशी जास्तच पेला असेल. मग श्रीमंत घरचा माणूस पालकुरचा फेटा घातलेला, अंगठ्या पिंगट्या पाटीलच तो खानदारी गेला नेमकी त्या डॉक्टर म्हणजे, डॉक्टर साहेब जरा तब्येत बरोबर नाही. डॉक्टर म्हणले बसा. तो म्हणला बसतो. पण ते म्हणले डॉक्टर म्हणले पाटील साहेब ह्या वेळेला काय तुम्हाला नुसत्या गोळ्या देऊन भागणार नाही हो, इंजेक्शनही द्यावं लागेल. पाटील म्हणले द्या मग. म्हणले दंडामध्ये नाही हो, कमरेमध्ये टोचायचं. झोपा टेबलवर असं आडवं झोपवलं डॉक्टरने पाटलाला, घेतलं इंजेक्शन दिलं. हे म्हणले उठा, हे बटलं उठून. म्हणजे झालं का? म्हणले हो. ते पाटील म्हणले डॉक्टर साहेब
काय तुमचा आज साफ झाला पहिल्यापेक्षा. इंजेक्शन दिल्याला कळालं सुद्धा नाही, कारण त्यानं धोत्राच्या कंबरपट्ट्यातच खवलं होतं. इतकं पेलं होतं त्यालाच माहीत नाही कुठं टोटलं ते. आता ते कंबर कुठं राहिलं, ते धोत्रातच खवल्यावर काय कळणार आहे त्याला. मी म्हणतो जाऊ द्या, तुमच्या भागाला कोणी पेत नाही ती गोष्ट सोडून द्या. वाईट वाटतं महाराज. बरं ह्यांच्या घुगे साहेब यांच्या नादी लागणं मी गुन्हा आहे हो. एका माणसाचं दाढ दुखत होतं, दाढ, आणि ते गेलं दाताच्या डॉक्टरकडं. मला साहेब दाढ दुखते. मग डॉक्टरनं बघितलं, ते म्हणले साहेब दाढ किडकी झाली, काढावं लागेल. ते म्हणलं नको साहेब, मला लई भीती वाटते. डॉक्टर म्हणला 0 मिनिटाचं काम आहे, तुम्हाला कळणार सुद्धा नाही, तुम्हाला नकोच. पण डॉक्टरला माहीत होतं दारू पिते म्हणून. डॉक्टरने दारूची बाटली मागवली, गिलासात वतली, घ्या म्हणला साहेब. पेलं ते. आता वाटते भीती, अजून थोडी वाटते म्हटलं. अजून घ्या आता वाटते का, अजून थोडी वाटते म्हटलं. अजून घ्या आता वाटते की म्हणतो अजिबात नाही. बघतो म्हणलं माझ्या दाताला कोण हात लावतो त्या डॉक्टरलाच. आता काय बोला अशा माणसाला. अहो 2 पेताळाचे सडकेच्या कडेने चालले होते. सडकेच्या कडेला विहीर होती, चंद्र असा माथ्यावर आलेला होता. एका माणसानं असं डोकावून बघितलं, ते चंद्राचं प्रतिबिंब त्याला पाण्यात दिसलं. दुसऱ्यानं म्हणतो इकडे. मला का, चंद्र हिरीत पाडा म्हणला. दुसरा म्हणतो मरू दे, मला का करायचं आहे, तुम्हाला त्याला काढलं पाहिजे. म्हणलं तुला काय घेणे. अरे म्हणलं माझे वडील एकटेचे शेतात, अंधारात भीती नाही वाटायची म्हणला. मग त्यानं बकेट आणलं आणि पाण्यामध्ये सोडलं. आता पाणी स्थिर होतं, तोपर्यंत प्रतिबिंब दिसत होतं. पाण्यात बकेट आदळलं ना, मग ते पाणी असं हलू लागलं की ते प्रतिबिंब हलायचं. हे दुसऱ्याला म्हणतो अरे चपळ आहे म्हणला, बकेटमध्ये बसतच नाही म्हणला. अरे बरं ते नाते सोडी ना तो. बकेट भरलं आणि ते वाड्या गेले, बकेट अडकलं कपारात. ते काय निघा ना, असा पाय ताणून धरायचे. 1 2 3 झटका द्यायचे, पण तरी निघाना म्हणले जरा जोरात. 1 2 3 ची झटका दिला आणि दावत तुटलं का नाही, दोघं उताने पडले. चंद्र दिसला माथ्यावर. हे म्हणते एका झटक्यालाच वरी गेला म्हणला. अरे तो कधी पडला आणि कधी काढला. विठ्ठल जशी पेनाऱ्याची अवस्था होती तशी ब्रह्मीभूत काय नाही. आता मी बी उरकत घेतलंय पुचाड्या शेंडी काढी. व तुमची बिन माझी बी बेजारी करून घेण्यापेक्षा कमी बॉलमध्ये जास्त रन काढायचा प्रयत्न सुरू केला. महाराज म्हणतात ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तने भाग्य तरी ऋणी देवायसा. आणि असे भक्त जिथं असतात तिथे देव असतो. तुका म्हणे जे देवचे भक्त राव. तुका म्हणे जे देवचे भक्त राव. तुका म्हणे देवचे भक्त तुका म्हणे
संध्या नाही सकाळ इथे ओळली मंगळ सकाळ इथे ओळली काय नाही. काय करतो मामा आता एक 10 मिनटं उभाट्या प्रवचन करतो, म्हणजे आपलं भजन वाजा करून काय बेजारी होई लागली सगळ्याची. शेवटच्या चरणात महाराज सांगते, तुका म्हणे जेथे वसे भक्तराव तेथे नांदे देव संदेह नाही. नांदे शब्द ध्यानात ठेवा. देव तुमच्या आमच्यामध्ये असे पण भक्ताच्या ठिकाणी नांदे. उदाहरण, तारेमध्ये लाईट असे पण ट्यूबमध्ये नांदे. विठ्ठल विठ्ठल. तुमच्या आमच्यामध्ये असे पण भक्ताच्या ठिकाणी नांदे. जिथं भक्त तिथं देव. जिथं एक लहान मुलगा आषाढी वारीमध्ये हरवला. आमचे स्वामी महाराज चालले, ते पोरगं रडत होतं. म्हणले का रे बाबा रडतो? आई बाबा कुठे आहेत? तो मला धर्मशाळेत आहेत. हे म्हणले धर्मशाळा कुठे? म्हणला जिथं आई बाबा आहे तिथं आहे. म्हणजे जिथं धर्मशाळा तिथं यायची आई बाबा, जिथं आई बाबा तिथं. तसं जिथं भक्त तिथं देव. एक मुलगा विद्यार्थ्याला खूपच त्रास द्यायचा शाळेत. सर म्हणले उठ, विनाकारण विद्यार्थ्याला त्रास देऊ, तुला कळतं की नाही रे? काही तुझ्या वडिलाला सांगतो घरी गेल्या, तुझं घर कुठे आहे? तो म्हणला आमचं घर हलवायच्या दुकानासमोर आहे. आणि सर म्हणले हलवायचं दुकान? म्हणलं आमच्या घरासमोर आहे. दोन्ही कुठे आहेत? म्हणला समोरासमोरच आहेत. म्हणला ही आटली लेकरं उलटं काही अजून सांगतो मार्मिक गोष्टी असतात. एक पोरगा असंच उलटं सुलटं बोलायचं सरला, असं मारलं का नाही ते सरनी. आलं घरी रडत. वडील म्हणले काय झालं रे? सरनी मारलं मला. काय बोललाच उलटं सुलटं चाबऱ्यावनी? म्हणलं नाही, त्याने विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिलं तरी मारलं. ते म्हणले तुझे शिक्षक पागल आहेत का? योग्य उत्तर दिलं तरी मारायला. आणि तुला काय विचारलं होतं? काय नाही बाबा. सर मला काय म्हणले लिंग किती आहेत? मी त्यांना सांगितलं 3 लिंग आहेत. मला म्हणले शब्बास. माझ्या पाठवून हात फिरायला. म्हणले सांग कोणते कोणते? म्हणले स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसक लिंग. पुन्हा मला म्हणले शब्बास. आणि सांग उदाहरणार्थ? मला उदाहरणार्थ ती शाळा, तो फळा आणि ते शिक्षक. हाणून घेऊ आता तुमच्याकडे. व्याकरणच कळत नाही तर काय सांगा. अरे आता गुरुजीला नपुंसक लिंगात टाकलं का पाया पडते न गुरुजी. आता काय बोला अहो तुम्हाला सांग. असं म्हणल्यावर ते शिक्षक म्हणले ए लय चाबऱ्यावनी बोलतोस, तुझ्या जन्मकाळीचा गुन्हे आहे का? तुझा जन्म कधी झाला सांग बरं. ते पोरगं म्हणलं माझा जन्म शुक्रवारी झालेला आहे. पण ते कार्टेला विचित्र होतं. ते म्हणले सर तुमचा? तो म्हणला रविवारी झालेला आहे. ते म्हणलं हाट खोटं बोलतात. ते म्हणले का? म्हणला रविवारी सुट्टी असते ना. ही आटली विचित्र लेकरं हो. आता काय बोला आटल्या माणसाला. अहो मी साऱ्या महाराष्ट्राच्या बाहेर फिरतो. मला एक असा अहंकार होता की मी बोलायला लयच हुशार आहे असं वाटत होतं म्हणून. एका गावात एवढीशा पोरांनी फसवलं. एक पोरग म्हणते इंगळे महाराज. म्हणलं का रे? अर्धा तास वेळेन कीर्तन आहे. म्हणलं हो. म्हणलं चला चहा घेऊ. म्हणलं घेत नाही, पित्ताचा वगैरे त्रास आहे. दूध म्हणलं आपल्याकडे. चला नेलं ना हाताला धरून ओढीत आणि दारात अशी म्हैस बांधली. हे बघा म्हणलं म्हैस आहे आपल्याकडे, दुधाला काही कमी नाही. मी त्या पोराला सहज म्हणलं हे म्हैस दूध देते? म्हणलं नाही नाही. म्हणलं मग ती देत नाही, आपण काढावं लागतं. म्हणलं एवढंसं पोरगं मला असं बोलतंय. अरे मी म्हणलं लय चाबरीनं बोलतो. शाळेत जातो का? म्हणला जातो ना. मी म्हणलं कितवीत आहे? म्हणला 9वीत आहे. मी म्हणलं वाटत नाहीच ना रे. म्हणला मग मोजून बघा की 9वीत. तसं जिथं भक्त तिथं देव. जाऊ द्या, नाही विनोदानं पडलं तर प्रमाणानं सांगतो तुम्हाला. हरी तेथे संत, हरी तेथे संत, हरी तेथे संत, संत तेथे, हरी तेथे संत, हरी तेथे संत, हरी तेथे संत, संत तेथे, हरी तेथे संत, हरी तेथे संत, हरी तेथे संत, संत तेथे हरी, हरी तेथे संत, हरी तेथे संत, हरी तेथे संत, संत तेथे हरी, हरी तेथे संत, हरी तेथे संत, हरी तेथे संत, संत तेथे हरी तेथे संत, हरी तेथे संत, हरी तेथे संत, संत तेथे हरी तेथे संत, हरी तेथे संत, हरी तेथे संत, संत तेथे हरी, हरी तेथे संत, हरी तेथे संत, हरी तेथे संत, संत तेथे हरी. ऐसे वेद चारी बोलत, ऐसे वेद चारी
तेथे संत संत तेथे हरी, ऐसे वेदचारी तुका म्हणे जेथे वशे भक्तराव तेथे नांदे देव. एक ब्राह्मण द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णाच्या भेटीसाठी तपश्चर्या करत होते. लक्ष देऊन ऐका. रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं, देव बापा इथं किती दिवस भेटले तरी तुम्हाला देव भेटेल. देवाची भेट घ्यायची का? पैठणला जा. नाथ महाराजांच्या घरी भगवान श्रीखंड्या रूपाने काम करतात. देवबापा तिथं आले. नाथ महाराजाला विचारले, श्रीखंड्या कुठे आहे? येईल म्हणले पाणी घेऊन. भगवान तिकडून आले तर ब्राह्मणानं पायावर लोटांगण घातलं. देवाला वाटलं ह्या माणसानं ओळखलं आपल्याला. भगवान मागच्या रूममध्ये गेले ना अदृश्य झाले. ब्राह्मण रडू लागला. नाथ महाराज म्हणले, काय झालं काय झालं काय विचारता महाराज? हा श्रीखंड्या दुसरा तिसरा कोणी नसून द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी, पाणी वाई हारी कावडीनी. त्या ब्राह्मणाला तसं नवल वाटलं. धन्य दिवसाचे दर्शन संतांचे, प्रमाण म्हणायचं नाही. म्हणलो बिन ध्यानात येतं पण ती सवय लागल्यामुळे येतच तोंडाला. तर काय करावं त्याला. धन्य दिवस आजे दर्शन संतांचे, नांदे तेथे नाही. काही लोक निंगळ महाराज बस करा. काय पल्ला लावला तुम्ही? देव भक्ताच्या घरी नांदतो नांदतो. भक्त झाले म्हणून काय झालं? देवाला कोण काम सांगत असतं? कोण काम सांगते? न सांगता करे सर्व काम. एक लक्षात ठेवा, देव भक्ताच्या घरी न सांगता काम करतो. पुन्हा बिना पगारी आहे. आता तुम्ही आम्ही शेतकरी आहेत, तुमच्याकडे का हाल आहेत माहीत नाही. आमच्याकडे 12 महिन्याचे पैसे अगोदर द्यावं लागतात. 60,000 रुपये साला, आता 72,000 रुपये झाले. आणि पैसे 12 महिन्याच्या आधी देऊन नोकर सांगून काम करीत नाहीत. हा बिना पगारी न सांगता काम करतो. अलीकडे एका माणसाला मला, इकडे तुम्हाला काव महाराज म्हणलं आपल्या आश्रमात राहून सालानी साल 12 महिन्याचे. तुम्हाला साल माहिती की तुम्हाला काय? मला नाही, 60,000 रुपये द्यावं लागतात. मला देतो. मला 12 महिन्याचे पैसे अगोदर द्यावं लागतात. मला अगोदर देतो. पण त्याला थोडी कामाची यादी द्यायला लागेल, हे करावं लागेल ते. तुम्हाला इंगळे महाराज तुमच्या सर्व अटी मान्य आहेत. आपल्या 2च अटी मान्य करावं लागतील. मला आता कुठली अट रे तुझी? पहिली अट म्हणला झोपेतून उठल्याबरोबर जेवायला लागतं. मला दिलं बा, आता मला कामाचीच गरज होती. म्हणलं दुसरी अट म्हणला जेवलं की झोपावं लागतं. ह्याच्यासाठी 60,000 होतो. खाऊन झोपा काढायच्या. काय लबड्या हो, आता काय सांगा तुम्हाला. अहो एका पाटलाकडे गडी राहिलं, 60,000 रुपये घेतले, 15 ते काम केलं आणि गेलं ना पळून. मला काय घाबरलं. आता 15-20 दिवसात पैसे संपलं, आलं बा हाज्या मजा करून पाटलाच्या थोड्या जीवाला. पाटील म्हणलं काय मूर्ख माणूस आहे, 12 महिन्याचे पैसे अगोदर दिले. महत्त्वाच्या टायमाला काय पाटील म्हणला अचानकच आजारी पडलो. म्हणला एवढं टेन्शनमध्ये सांगायला की ते पाटलाचाच BP वाढायला. पाटील म्हणले आजारी पडला तर निरोप द्यायचा, कोणाच्या हाताने सूचना निदान मिस कॉल तरी मारायचाच ना. मला मिस कॉल शब्द मुद्दाम वापरतोय कारण सध्या 50% मोबाईलधारक मिस कॉलवाले आहेत. आणि मोबाईल इतकं वाटोळं कशाचंच झालं ना, कशाचंच नाही. तुम्हाला खरं सांगू का महाराज, अनाधिकारी माणसाच्या हातात वस्तू गेली त्याचं महत्त्व राहत नाही. लय येडपट माणसाकडे मोबाईल. आता काय सांगा तुम्हाला. आमचा एक भजन्या बीडला ते असं गळ्यात रबलाचं दावा अडकीतं, ते प्लास्टिकचं खिशात मोबाईल होतं. मला एक दिवशी जालना रोडला भेटलं. मी म्हणलं अरे परत दिवशी तुझा मोबाईल लागतच नव्हता. तो म्हणला ॲव्हरेजमध्येच नव्हतो. कशाला वापरावं मोबाईल? ॲव्हरेजमध्ये नव्हतं. म्हणलं काय बोला अशा माणसाला. अहो एका माणसानं मोबाईल घेतला, ते माजलगावचं आमच्या भजने लावल्यानंतर एंगेज आल्या म्हणतात ना, कृपया या मार्गावळी सर्व लाईन व्यस्त आहे, थोड्या वेळ डायल करा. त्यानं ते तसं लावलं आणि तिकडून आवाज आला. ते म्हणतो ए मावशी तुमची मग ओळख नाही काय नाही, तुम्ही मध्ये मध्ये गाऊन बोलतो. म्हणलं काय झालं? ते म्हणलं फोन दुसऱ्याला लावतो ती बायाच बोलते. म्हणलं आपल्या ओळखीची बी नाही ना. म्हणलं आता काय बोला अशा माणसा. अहो एवढं टेन्शनमध्ये सांगतो. मला औरंगाबादला गेलो. औरंगाबादचे डॉक्टर म्हणले तांबडतो पुण्याला जा. मालक म्हणले काय म्हणतो? म्हणलं मग मालकाचाच BP वाढायला एवढं सांगायला ते. आणि पुण्याला गेलं, पुण्यात डॉक्टर म्हणले तांबडतो मुंबईला जा. आणि मुंबईला गेलो, मुंबईचे डॉक्टर म्हणले शेवटचा पर्याय अमेरिकेला जा. पण अमेरिकेच्या डॉक्टरने ज्या वेळेला सर्व तपासण्या केल्या ना, पण त्यानं स्पष्ट सांगितलं मला इकडे तिकडे फिरण्यात वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही काय करा, आता होईल तेवढं घर जवळ करा. मालक म्हणला तुला नेमकं होतं तरी काय? म्हणलं झोपी गेल्यावर दिसतच नाही. आणि दुसरं काय टकाटक दांड्या मारायचे धंदे. हो पैसे घेऊन लबाडे. आता काय करावं वाटलं माणसाला. हो लय अवघड आहे. आता काय सांगा. पत्ते खेळत बसतात पत्ते, पण कामाला येत नाहीत. उन्हाळ्यात दिवसात आता बघा एका माणसानं म्हणलं इथं पत्ते कुटण्यापेक्षा आपल्या आश्रमात ये बरं सालानी महिन्याने ये. तुम्हाला महाराज काय महिना देईन, काय महिना देणार तुम्ही? मला काम काहीच नाही बघा. झाडाचं गार्डनिंग कटिंग वगैरे करायचं आणि पाणी द्यायचं, खाऊन कपडे लत्ते. 2,000 रुपये महिना देईल तुला. आणि तुझं काम आवडलं तर 1 वर्षानं तुला 3,000 रुपये महिना करीन. आणि खरंच तुझं काम जर स्वभाव आवडलाच तर 2 वर्षानं तुला 5,000 रुपये महिना नक्की देईल. मग कधी येतो कामाला? मला 5,000पासून. अहो काय माणसं महाराज लबाड्या. आता लयच अवघड आहे. अहो
एका पाटलाचे 3 गडी पळून गेले म्हणजे साहित्रिक 18 1,80,000 बोंबलले. पाटील म्हणला जाऊ द्या जमीन पडक पडली तरी चालेल. पण त्या गावात एक असं फिरास्ते माणूस आला आणि त्याला कळवलं होतं पाटलाची गडी पळून गेलीत. तो म्हणला पाटील तुमचे गडी पळून गेलीत. पाटील म्हणले कोणी सांगितलं तुला सुट मला गडी ठेवायचं नाही काहीच घेणं. तुम्हाला असं नाही पाटील तुम्हाला गरज आम्हाला. पाटील म्हणला ए बाबा राहूस तर असंच म्हणतात पण पैसे घेतले की पळून जातात. असला माणूस नाही लागत एका जागेवर राहणारा माणूस पाहिजे. तो मला मग मलाच ठेवणार मला एका जागेवर राहायचीच आवड आहे. ह्याच्या अगोदर मी 10 वर्ष एकाच जागेवर होतो ना. पाटील म्हणले कुठं म्हणला जेलमध्ये. तू सुटभर म्हणले तू काय थांबू नको म्हणले. त्यात हे असले माणसं हो. आमचा देव तसा नाही न सांगता करे सर्व काम पण कुठं असे भक्तांचे घरी कामे न सांगता करी ज्याची रचना परम तिथं न सांगता काम करतो. आता काम करण्याचे प्रकार सांग कामी ऐक्यो कामी आघाव कामी काही नुसते ऐक्यो कामी काय पण इकडे का रे आमचे गाणारे लोक आहेत ना तिथं पर्णकुटीवर बसलेले आहेत. त्याला मला इकडे बोललेले भजन सुरू करायचं अंजबर बोलून हे पोरगं इथंच म्हणतं तिथं नसले तर अरे तिथंच आहेत मी तिथूनच आलो ना. आता मग तू कुत्रा असलं तर मग चावलं तर मला इथंच मर कशाला कुठं जातो नाही तर म्हणत नाही काम करीत नाही. हे ऐकव कामेन काय आघाव कामे असतात आघाव. एक जणाची म्हातारी आजारी पडली होती त्याचा नोकर चालला होता औरंगाबादला. तो मला मालक मला रंभाव तो काव साहेब औरंगाबादला चाललं ना तू अमक्या दवाखान्याच्या पुढे जी मेडिकल आहे ना तिथून आमच्या म्हातारीची औषधाची बाटली घेऊन त्यानं औषधाची बाटली आणली ना 2.5 मीटर कपडा घेऊन आला. तो म्हणला साहेब औषधाने कपडा म्हणले कपडा कशाला म्हणला मला काय वाटलं म्हातारी जिवंत असली तर औषध पाजावं आणि मेली असली तर कापड घेऊन जावं जवळ आहे का या जा जाण म्हणजे आगाव कामे. आता काय सांगावं आणि काय नुसते सांग कामे असते सांगितलं तेवढंच करणार. सासू नसून मला सांगितलं ए पोरी इकडे का तुम्ही ती कवा त्या अगं मी शेजारी नुकून जाऊन येते पाठीला दूध आहे मांजरीने पिल बघ. ती म्हणली नाही पिऊन देत जा. बिनधास्त सासू बाहेर गेली बघा आणि सुना देखत कुत्री घरात आली सगळं दूध पिऊन गेली. सासू आल्यावर बघ तिथं पातेला रिकाम ती मग ती पातेल्यातलं दूध गती मग ती पेली माय कुत्री आणि तुला म्हणले नव्हतं का माय मांजरीचंच म्हणलात म्हणले तुम्ही कुत्रीचं कुठं नाव घेतलं होतं. मी मांजरच बघत बसले आणि कुत्री कसाला हाणू म्हणले म्हणजे हे सांगा मी आमचा देव तसा नाही न सांगता करी सर्व काम पण असे भक्तांचे घरी तुका म्हणे जेथे वसे भक्त राव तेथे नांदे देव संदे नाही. सकाळी तेथे वळली मंगळे वृष्टी केली जळे आनंदाच्या विठोबा रखो माझे.